नमस्कार. मागच्या ब्लॉगला आपण अतिशय उत्तम प्रतिसाद दिलात. भूताचा शोध, या भूताच्या शोधासाठी आपण खूप साऱ्या लाईक्स दिल्यात, खूप सारा तो शेअर केला, त्याच्यावरती कमेंटही दिलात आणि एक उत्स्फूर्त प्रतिसाद मला त्या ब्लॉग बद्दल दिला. त्याच भूताच्या शोधाचा पुढचा प्रवास पुरंदरचा वेढा आज आपल्या समोर सादर करतोय. मस्तानी रामायण आता संपले होते. आमचे विजय सैन्य संगमेश्वराकडे निघाले, त्याला आपल्या विजयाची बातमी देण्यासाठी. मनात विचार चालू झाला, परमेश्वराला आपण बातमी देतोय. अरे करता करवता तर तोच आहे, आपण त्याला काय बातमी देणार? त्याने ठरवले तसेच होते आणि तसेच होणार. 3 cheers फॉर अस. या अतुलच्या डरकाळीनं माझी तंद्री भंगली. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. आमचा जयघोष झाला, तो विजय उन्मादच. त्या काळाकुट्ट अंधारात हम 5 मस्त गात निघालो होतो. अविरतपणे आम्हाला शुद्ध करणारा नैसर्गिक शॉवर अजूनही चालूच होता, अगदी न थकता. मस्तनीचा पूल आता संपला होता. त्याच्या पुढच्या वळणावरती एक माणूस आम्हाला भेटला. धडधाकट, राकट आणि एकदम मिशीवाला, 50शीतला असावा. काय रे, कोण तुम्ही? आम्हाला पूर्ण न्याहाळत त्याने विचारलं. आणि एवढ्या रात्री कुठे फिरताय? आम्ही कॉलेजचे विद्यार्थी आहोत, सासवड्यात फिरायला आलोय. पिढीनं आपलं तोंडच काढलं. यावेळी खरे बोला, बघू तुमचे आय कार्ड. त्यानं धमकावणीचा सूर आळवला. आय कार्ड घेऊन फिरायला? आम्ही काय कॉलेजच्या कार्यक्रमात होतो की तुमच्या रिसेप्शनला आलो होतो? असा नामी विचार मनात तरळून गेला. सत्यता पटावी म्हणून रामशास्त्री निल्यानं आमची बांजू मांडली. आम्ही डीएड करतोय, आम्ही शिक्षक होणार आहोत आणि इथे संगमेश्वराच्या मंदिरात आम्ही आमचं सामान टाकलंय, ही बाजू निलेश आयरेने मांडली. आमचं गळलेलं अवसान बघून समोरचा तो अजूनच चेकाळला. रात्री फिरायचे असेल तर पोलिसांची परवानगी घ्यावी लागते, तसे फिरताच येत नाही, माहित नाही का तुम्हाला? कालच येथे दरोडा पडलाय, अडकाल तुम्ही. त्याच्या या स्फोटानं आता आमची गाळण उडाली. जे भूतांना जमले नाही ते एका माणसाने करून दाखवले. भूतापेक्षा माणूसच जास्त भयंकर असतो असा नवा शोध मला लागला. नोबेलसाठी जर या गृहीतकावरती मी प्रबंध लिहिला तर नोबेल मला सोडून जाऊ शकत नाही याचा मला खात्री आहे. त्या तोला कसं तरी पटवलं, विनवलं आणि त्याच्या पंजातनं आमची सुटका करून घेतली. शेवटी भूताचा प्रत्यय आला होता. तोही आपल्यासारखाच असतो, हाडामासाचा. आपण त्याला इकडं तिकडं शोधत बसतो, तो तर आपल्यातच असतो. काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा प्रत्यय आम्हा मास्तरांना आला. भूत म्हणजे काय असतं? भूत म्हणजे काय असतं? अगदी तुमच्या माझ्यासारखं असतं असं पाडगावकरांना नक्कीच सुचलं असतं. असो, जवळपास 2:30च्या आसपास आम्ही मुक्कामी पोहोचलो. मंदिरात पोहोचल्यावरती तो मी ती या दोघांच्या रम्य आठवणीमध्ये वेफर्स आणि सोबतच्या भेळीवरती चांगलाच ताव मारला. का कोण जाणे, पण आता निवांत अंग टाकून पसरू असा सर्वसामान्य विचार मनात आलाच नाही. गाईज, पुरंदर जवळ आहे, जायचंय? मी आपला चेंडू मित्राच्या कोर्टात टाकला. शक्य आहे का? आतल्यानं द्रविड स्टाईलनं बॉल कटवला. हो, का नाही? मी आपला परत बाउन्सर फेकला. चल, मी तयार आहे. मध्येच प्रवीण काळेने षटकार ठोकला. निल्या आणि पिढ्या ज्युनियर खेळाडूप्रमाणे वरिष्ठांना माना हलवून संमती दिली. मग काय, अतुलही तयार झाला. ठरले. थोडा वेळ आराम करून सकाळी पुरंदरला निघायचे, तेही चालत, जवळपास 14 किमी. अंग जमिनीवर टाकलं, पण झोपच येत नव्हती. समोर दिसत होता तो पुरंदर, महाराजांचा फक्कड गडी. मंदिरात 3चे टोल पडत होते. घड्याळातील काट्याप्रमाणे मनातील घड्याळ पण फिरू लागले उलट्या दिशेने पुरंदराच्या इतिहासाकडे. पुरंदर, मराठ्यांच्या इतिहासातला संमिश्र घटनांचा साक्षीदार, महाराजांचा आवडता किल्ला, छत्रपती संभाजी राजांचं जन्म ठिकाण, मुरारबाजींच्या विद्युतलतेप्रमाणे तळपणाऱ्या तलवारीचं मैदान, त्यांच्याच रक्तानं धन्य झालेल्या भूमीचं ठिकाण, पेशवे काळात शनिवारवाड्याच्या मदतीला धावून जाणारं स्थान, अशी नानाविध रूपे मनात तरळू लागली. पुरंदर यादवकालीन किल्ला. यादवांनी 14व्या शतकात बांधला. यादवांकडनं पर्शियांनी जिंकून घेतला. अहमदनगर, विजापूर या मुघल सत्तेच्या आधिपत्याखाली त्याने बराच काळ काढला. पुढे मालोजी राजांकडनं पुणे आणि सुबे या जहागिरीत तो आपल्याला मिळाला. शिवाजी राजांनी तोरणा जिंकून बांधलेल्या हिंदवी स्वराज्यानंतर पुरंदरचाच गृहप्रवेश आपल्या स्वराज्यात झाला. असा पुरंदरचा इतिहास सरसर डोळ्यासमोर धावू लागला. पुरंदरचा वारसा मनाला ओढू लागला.
या किल्ल्याच्या बाबतीत एक दंतकथा सुद्धा सांगतात. प्रभू श्रीरामचंद्र यांचं रावणासोबत युद्ध चालू असताना लक्ष्मणाला बाण लागला आणि लक्ष्मण बेशुद्ध अवस्थेत पडले असता हिमालयातील द्रोणगिरी पर्वतावरती गेलेल्या हनुमानाने संजीवनी वृक्ष न कळाल्यामुळे सगळा द्रोणगिरी पर्वतच उचलून आणला आणि त्या द्रोणगिरीचा एक छोटासा भाग आकाशातनं लंकेला घेऊन जात असताना खाली पडला. तोच हा नारायणपूर जवळ पडला. तोच हा पुरंदर म्हणजेच इंद्रनील पर्वत. पुरंदरच्या ऐतिहासिक घडामोडींचा उन्माळा मनाला स्पर्श करत असतानाच शरीर मात्र निद्रागोही गेले. आम्ही सर्वजण झोपी गेलो. हे उठा, पव्या, आतल्या, पिढ्या, चंप्या, माझा चॅम्प या नावाचा अपभ्रंश. मशीनला हाकलणारा गुराखी ओरडतो तसा नीला ओरडला. आम्ही दचकूनच जागे झालो. काय रे जिड्या? निल्याचा जाड्या या नावाचा खास हॉस्टेलचा शॉर्ट फॉर्म. डोळे चोळत पव्या बोलला. मी आतल्या पिढ्या तर निल्याकडे मारक्या बैलासारखेच पाहत होतो. अरे गड्यांनो, चला जायचे ना पुरंदरला. निल्या उड्या मारतच म्हणाला. आम्ही घड्याकडे पाहिले. पहाटेचे 4 वाजले होते. तरीही नकुर करता आम्ही उठलो. झोप झाली नव्हती की आली नव्हती तो पुरंदरच जाणे. पावसाचा जोर आता ओसरला होता. पटापट फ्रेश झालो, बॅगा भरल्या, महादेवाचं दर्शन घेतलं आणि जोमानं मंदिरातनं बाहेर पडलो नव्या क्षितिजाकडे, एका नव्या प्रवासाला. संगमेश्वर मंदिरापासून पुरंदर जवळपास 14 ते 15 किमी अंतरावरती होता. चालत आम्ही सासवड नारायणपूर या हमरस्त्याला आलो. पाऊस पूर्णपणे थांबला होता. आम्ही मस्त पक्षी विहंगात बिनधास्त विहाराला निघालो होतो. अल्याड जेजुरी पल्याड सोनेरी मध्येच वाहते करा, अल्याड जेजुरी पल्याड सोनेरी मध्येच वाहते करा, असा धुरंदर किल्ले पुरंदर शिवशाहीचा तुरा, असा धुरंदर किल्ले पुरंदर शिवशाहीचा तुरा. या 5 दिवसांच्या कॉलेजच्या निवासी शिबिरातील पुरंदर नाव धारण केलेल्या तंबूचे घोषवाक्य पव्यानं अभिनय म्हणून दाखवले. मग काय, कॉलेजच्या गप्पांचा ओघ सुरू झाला. कॉलेजच्या गप्पा कधीच न संपणाऱ्या असतात हेच खरे. थोडस चालल्यावर पोटात वादळ निर्माण झाल्याचा खरा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला. इतक्यात पव्याने मोठी गर्जनाच केली. नीलानं तेवढ्याच किंवा अधिक ताकदीनं प्रतिगर्जना केली. त्यांची जुगलबंदी रंगण्याआधीच आम्ही वादळांना तिथेच वाट मोकळी करून दिली. शेजारील डबक्यांची मोठी मदत झाली हे न सांगितलेलेच बरे. महत्वाचं काम उरकल्याचा आनंद चेहऱ्यावरून लपत नव्हता. आता मात्र धावायला सुरुवात झाली होती. कोंबड्यांच्या अलार्मनं जवळ गाव आल्याची बातमी दिली. मातीची कौलारू घरं दिसू लागली. गाव छोटंच होतं, 35-40 घरांचं असावं. गावाच्या मध्यवर्ती असणाऱ्या भिवडी या एकुलत्या एका पाटीनं लक्ष वेधून घेतलं. भिवडी? हे तर उमाजी नायकांचं शहर, उमाजी नायकांचं गाव. 1857च्या उठावाच्या काळात याच ठिकाणावरून उमाजीरावांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र उठाव केला होता. थोडस पुढे असणाऱ्या शाळेसमोर उमाजी नायकांचा असणारा एक मोठा पुतळा नजरेत आला. आम्ही चटकन पुतळ्याकडे धावलो. करारी बाणा असणाऱ्या उमाजींचा पुतळा खूपच बोलका होता. शिल्पकाराचे मनातल्या मनात कौतुक चालू झाले आणि हे कौतुक चालू असतानाच नजर समोर चबुतऱ्यावरती गेली आणि एक घाण शिवी तोंडातनं बाहेर पडली. बाण घुसलेल्या बदामातील नावा पाहून हा बाण त्यांच्या टिंबटिंबत घालावा इतकी चीड आली होती. यांच्या आईबापाने काय असंच त्यांच्या कपाळावरती आपले नाव कोरले होते की काय कोण जाणे. प्रत्येक ऐतिहासिक ठिकाणी अशीच कीड लागली आहे. क्षणही न थांबता आम्ही तिथून काढता पाय घेतला. सर्वजण आतून घुसळून निघालो होतो. आपल्या पूर्वजांचा वारसा, ठेव, शौर्य आपण विसरत तर नाही ना, या विचारांनी आम्ही तंद्रीत गेलो. निशब्द रस्ता तुडवत आम्ही चालत होतो, फक्त चालत होतो. चांगलीच उजाडायला सुरुवात झाली होती. पृथ्वीचा प्रियकर दिनकर आपल्या कोवळ्या स्पर्शानं तिला जाग करत होता. निसर्ग खुललेला होता, सर्वदूर हिरव्या रंगाचा शालू परिधान केलेल्या नववधूसारखा. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे हे बालकवीचे गीत ओठांवर बागडू लागले. झळमटलेले मन स्वच्छ झाले होते. निसर्गाचा चमत्कार खरंच मोठा असतो. सासवड नारायणपूर रोडला पुढे एक फाटा होता, नारायणपूरला जाणारा आणि दुसरा राजा पुरंदराकडे जाणारा. आमच्या 11 नंबरी गाड्या पुरंदर रोडकडे वळाल्या. जवळपास 8 किमीचा प्रवास झाला होता. अजूनही 6-7 किमी बाकीच होते. खळखळून वाहणाऱ्या झराजवळ आमच्या गाड्या थांबल्या. तोंडावर सपासप पाणी मारलं. घटाघट पाणी नरड्यात ओतलं, अगदी शुद्ध.
पेट्रोल ओतल्यानं गाड्यांनी आता चांगला वेग घेतला. झपाझप पावले पडत होती पराक्रमी पुरंदराकडे. जणू काही हात पसरून आम्हाला करकचून मिठीत घेण्यासाठी तो सज्ज होता. समुद्राला मिळताना नदीची जशी अवस्था होत असेल तशी आमची झाली होती. अखेर 8च्या आसपास आमच्या गाड्या पुरंदराच्या फलाटाला लागल्या. काय वर्णावे त्याचे सौंदर्य, त्याचा बाणा. दिमाखात उंच उभा असणारा पुरंदर पाहून माझी मनाची तरल स्थिती निर्माण झाली. ती या वर्णन करण्यापलीकडे होती. 4 तासांचा प्रवास झाला होता. शरीराला आता ऊर्जा पाहिजे होती. काहीतरी खायला हवे होते. मात्र सोबतचा सगळा माल संपला होता. नाश्त्यासाठी एकही हॉटेल आजूबाजूला दिसत नव्हते. थोड्या दूरवर असणाऱ्या टपरीत चहा मात्र मिळत होता. चला, बुडत्याला काढायचा आधार. आमचा ताफा टपरीजवळ पोहोचला. पण तिथे चहा सोडून काहीच नव्हते. शेजारच्या दुकानच्या माध्यमातून बिस्किट जगातला सर्वात पौष्टिक असलेला पार्लेजीच्या बिस्किट अन्न छत्रीतला शेवटच्या उरलेल्या 4 पुड्यांचा प्रसाद मात्र आम्हाला मिळाला. मोडकळीस आलेल्या टेबलाला वेढा घालून आम्ही उभे होतो. मध्ये होता वाफळलेला 5 कप चहा आणि 4 बिस्किट पुडे. मग काय, पार्टी चांगलीच रंजली. पोटातली आग आता शांत झोपली. समोर दिसणारा पुरंदर आता चाल करायची होती. आमचा अभेद्य वेढा त्याला टाकायचा होता. सुरुवात झाली एका नव्या पराक्रमाला. हो, आमच्या दृष्टीने एका पराक्रमालाच. काही क्षणात गड चढायला सुरुवात करतात त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. 4472 फूट म्हणजे 1 किलोमीटर आणि 300 मीटर एवढ्या उंचीचा पुरंदर आम्हाला चढायचा होता. काल रात्रीपासून सुरू झालेला प्रवास अजूनही चालूच होता. चालू राहणार होता, अगदी न थकता न थांबता. तसे पुरंदर सर करायला बरेच ग्रुप येत असतात. पुरंदर नव्हे, सिंहगड, तोरणा, राजगड असे बरेच गड सर करणे हा पुण्यातल्या सर्व यंग जनरेशनचा अगदी आवडता छंद. पुण्याच्या आजूबाजूचे सगळेच गड आता माणसाळलेले आहेत. आम्ही पण बरेच ट्रेक केले, अगदी रात्रीही मशाली हातात घेऊन. पण मित्रांसोबत हे सांगणं गरजेचं आहे, कारण पुण्यातील पर्वती सिंहगडापासून अगदी पुरंदर, राजगड, तोरण्यापर्यंत बरीच प्रेमी युगल एकटा प्रवास करतात. गडाचं सौंदर्य पाहण्यासाठीच की काय देव जाणे. असो, आमच्या ग्रुप सारखे अजून बरेच ग्रुप होते. मुलांचे, मुलींचे, मुलींचे आणि बरेच. मौज मजा हाच ट्रेकचा उद्देश. गडांवरील इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्यात कुणालाच रस नसतो, हे ज्वलंत सत्य आहे. MBA करणाऱ्या मुलांचा एक ग्रुप नुकताच पठडीच्या मार्गाने गडावर आक्रमण करू लागला. आपणही सुरुवात करावी म्हणून गडाकडे एक दृष्टी टाकली. उंच पुरा गड हिरवागार दिसत होता. सगळ्या बाजूंनी धबधबे वाहत होते. अगदीच थोडा पाऊस सुरू होता. बरोबर आमच्या पुढच्या बाजूला एक पाण्याची धार कोसळत खाली पडत होती. आपण ह्याच रस्त्यानं वरती जायचं. ह्या रस्त्यानं? आतल्या गडबडला. हो, ह्याच. उरलेले आम्ही एकदम ओरडलो. असा स्टंट इतक्या उंच, एवढ्या प्रवासानंतर? हो, हे वय असंच असतं. खडतर वाट चोकाळणारं, काट्यावरूनही सहज चालणारं. उंचच उंच कडा, धबधब्याच्या पाण्याने शेवळलेला निसरडा तो रस्ता. खेकडे, विंचू, गोम, साप आणि अनेक प्राण्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तो रस्ता. स्वर्गाच्या दारातही सोडणारा तो रस्ता. रस्ता नव्हताच, तो तयार करायचा होता. चढण, उतार, दरी यांचा अंदाज येणार नाही इतके गवत वाढलेले होते. काट्यांच्या झाडांच्या साम्राज्यातनं वरती जायचं होतं. इथून आम्ही वरती चढलो असं कुणाला सांगितलं तर त्यावर विश्वास ठेवणं अशक्य होतं. चला, नका फेका मारू असंही सुनावतील असा जंगली मार्ग होता तो. पण हो, आम्ही अभिमानानं सांगू शकतो की त्या मार्गाने आम्ही चढलो, गाठलं शिखर. त्यात सर्वात आश्चर्यकारक म्हणजे माझा गुडघा त्या प्रवासापूर्वीच कॉलेजमधल्या मैदानात चालणाऱ्या फुटबॉलच्या खेळात फुटला होता. सुरुवातीला अक्षरशः सरळ असणारा कडा कपारीतून हात घालून चढायला सुरुवात केली. हात पाय मध्येच घसरत आता पडतोय असं वाटायचं, आणि पडलो तर तळच स्वर्गाचा. आम्ही एक शक्कल लढवली. एक जण आधी पुढे जायचा, मार्ग बघायचा आणि मग राहिलेल्यांना पुढे यायला हिरवा कंदील द्यायचा. असं वाटाड्याचं काम आम्ही प्रत्येकानं केलं. कालपासून झालेल्या पायाच्या व्यायामानं गुडघा थोडासा सुजल्यासारखा वाटत होता. तरीही चढत होतो. अंगावरती झाडाच्या फांद्यांची नक्षी निघत होती. काट्यांचा कोमल स्पर्श तनाला उल्हासित करत होता. चढणीला कपारीत हात घालताना
सर्पदेव किंवा त्यांचे बंधू आपल्या शरीराचा काप तर घेणार नाहीत ना, या विचाराने छातीचं वजन मात्र वाढत होतं. फक्त एकमेकांची साथ आणि पुरंदराची ऊर्जाच आम्हाला तारत होती, रस्ता सुसह्य बनवत होती. पायथ्याला आमच्यासोबत असणारे ग्रुप माचीवरती पोहोचले होते. माचीवरून आजूबाजूचा निसर्गाचा आस्वाद घेताना त्यांचं लक्ष आमच्याकडे गेलं असावं. आता जागेवरून खिळून तोंडात बोटं घालायची त्यांची वेळ होती. पाण्याच्या निसरड्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कोणी जंगली येत आहेत याचा शोध त्यांची शोधक नजर घेत होती. हळूहळू आमची प्रसिद्धी फोपावू लागली. भराभरा आजूबाजूचे ग्रुप गोळा झाले आणि आमच्या माकड चेष्टा पाहू लागले. कदाचित आमच्यापेक्षा तेच जास्त कासावीस वाटत होते. कायमच्या झिजलेल्या रस्त्याने जाणाऱ्या लोकांना तर आम्हाला शिव्याच द्यायला सुरुवात केली. अति शहाणे दिसतात, मारायचं वाटतं, हे वयच असं असतं, पण जरा जास्तच रिस्की आहे हे, असे अनेक कमेंट त्यांनी नक्की केले असतील. थांबायचं नाही गाड्या, थांबायचं नाही, या मराठी बाण्याने चालतच होतो. जवळपास तासाभरानं अगदी शेवटच्या कड्यापर्यंत येऊन पोहोचलो. एकच कडा डायरेक्ट माचीवर. हा भाऊ थोडासा वेगळा होता. सुरुवातीला तिरका, मध्येच बाहेर आलेला आणि शेवटी सरळ शेवाळलेला. शांतपणे त्याच्याकडे पाहिलं, हात जोडले, पोहोचव रे बाबा म्हणण्यासाठी. आतल्यानं सुरुवातीला पाय ठेवायला दगडानं जागा केली. त्याच्यावरती पाय ठेवून आमच्या पाठिंब्यानं त्याने हातासाठी जागा बनवली. मग पुन्हा वरती, अजून वरती, अजून वरती करत करत त्या मोठ्या अग्निदेव्यातनं बाहेर पडलो. सहकार्य जिंदाबाद, सहकार्य जिंदाबाद या घोषणा त्यावेळी त्या दरीमध्ये गोंगावत होत्या. किल्ल्याचे 2 भाग असतात, एक माची आणि दुसरा बाले किल्ला. आता आम्ही माचीवर होतो, अगदी बिनी दरवाजा समोर. बराच वेळ आमची तारेवरची कसरत पाहणाऱ्यांनी आमचं उत्तमच स्वागत केलं. MBAच्या सुरुवातीला आमच्यासोबत असणाऱ्या ग्रुपमधील मुलांनी तर चक्क मिठ्याच मारल्या. वाह मावळ्यांना भले शब्बास, ही त्यांची रिॲक्शनच बोलकी होती. सगळ्यांकडून मस्त सॅल्यूट मिळाला होता. एक न विसरणारी सलामी. समोर दिसणाऱ्या बिनी दरवाजातनं आत गेल्यावर समोरच महान स्वामी भक्त मुरारबाजी देशपांडे यांचा शमशेर हातात असणारा करारी पुतळा आहे. पुतळ्याला साष्टांग वंदन केले. महत्भाग्य आपले अशी माणसे महाराजांना मिळाली, म्हणूनच हा हिंदवी स्वराज्याचा डोलारा उभा राहिला. गडांवरील कण निकण त्यांच्या पराक्रमाची साक्ष देतो. विरोधक असणारा दिलेर खान सुद्धा त्यांचा पराक्रम पाहून अचंबित राहिला. मग आपली काय गोष्ट. माचीवरनं समोरच पुरंदराच्या भावाचं म्हणजे वज्रगडाचं दर्शन होतं. दोघेही एकच, फक्त वज्रगड लहान, पुरंदर मोठा. जुळी भावंड. माचीवर बरीचशी पडकी चर्चा आहेत. बहुधा पोर्तुगीज किंवा ब्रिटिशांनी बांधलेली असावीत. बालकवींची पारवा नावाची एक कविता आहे. त्या कवितेतील पारवा दुःखी अवस्थेत तिथेच बसलेला असावा इतकं त्या कवितेतील पडक्या वस्तूचं वर्णन त्या वास्तूंशी मेळ घालतं. ब्रिटिशांच्या काळात येथेच सैन्याचे बंकर होते. आजही NCCचं केंद्र येथेच आहे. अशी लष्करी पार्श्वभूमी किल्ल्याला आहे याची नवीन माहिती आमच्या संग्रही आली. माचीपासून जवळपास 400 ते 500 मीटरवरती बाले किल्ला आहे. बाले किल्ला म्हणजे गडाचा आत्मा, राजांचं निवास, दरबार, बड्या हस्तींचे मुक्कामाचं ठिकाण म्हणजे हा बाले किल्ला. माचीला वळण घालून आमची पायपीट सुरू झाली बाले किल्ल्याकडे. धर्मवीर संभाजी राजांचा जन्म झालेल्या बाले किल्ल्याकडे चक्क आम्ही पळतच सुटलो. कोण लवकर पोहोचता या दिशेने. आताचा चढाव अजिबात अवघड नव्हता, सहज चढण्या इतपत सोपा. मग आमचं पळणं साहजिक होतं. निल्या, त्याच्या मागे पव्या, नंतर मी, नंतर आतल्या, नंतर पिढ्या, असा आमचा क्रम होता. शरीरानं सर्वात मोठा असणारा निल्या पुढे आणि जरा लहान पिढ्या सर्वात शेवटी. आम्ही काय मधली गरीब माणसं. बाले किल्ल्यावर आता विशेष असे काहीच नाही, फक्त जिवंत आठवणी सोडता. अवशेष असलेल्या सदरा आणि वाड्याच्या निशाणी, बस. त्या बाले किल्ल्यावर पोहोचून आम्ही अगदी गगनाला भिडेल अशी क्षत्रिय कुलावतांश राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय ही दिलेरी आरोळी आजही मनातील आसमंत घुमवत आहे. बाले किल्ला तसा गडाच्या सर्वात उंच असणारा भाग, पण पुरंदरवरती सर्वात उंच अगदी गगनात जाऊन बसेल ते आहे केदारेश्वराचे मंदिर, पुरंदराचा एव्हरेस्ट. बाले किल्ल्यावरून मंदिरापर्यंत जायला छान दगडी पायऱ्या आहेत. बाजूनी बांधलेले कठडे झकासच. आम्ही पायऱ्या तुडवायला सुरुवात केली. इतका वेळ निद्रिस्त असणारा पाऊस आता उठू पाहत होता.
आकाशातील विजांचा कल्लोळ सुरू होण्याच्या मार्गावरती होता. क्षणापूर्वी असणारे वातावरण अचानक बदलले. वरुण राजानं अगदी जोरदार आमचा स्वागत समारंभ घडून आणला. डोक्याच्या वरती फक्त एकाच बोटावरती ढगातून मेघधारा बरसायला सुरुवात झाली. बिनधास्त शिवप्रेमींचा जणू काही राज्याभिषेकच चालू होता. पटकन पायरीवरनं उडी मारून आम्ही आधुनिक माकडे कठड्यावरती पोहोचलो. फक्त पाऊस अनुभवायला. आतापर्यंत फक्त सखीची आठवण करून देणारा पाऊस आज माझ्या मराठी साम्राज्याची आत्यंतिक आठवण करून देत होता. आणि आम्हीही त्या पावसात मनसोक्त भिजत होतो. पुरुजांच्या पराक्रमाचे गाणे ऐकत. टायटॅनिक स्टाईल मध्ये डोळे बंद करून मस्त गुप्तगू चालू होतं. तेही अगदी ढगांमधून आमच्यासारख्याच मनाला वाटेल तशा बरसणाऱ्या सरींसोबत. तिच्या मिठीत बराच वेळ स्वतःला झोकून दिलं. केदारेश्वर आता नाराज होईल या भीतीनं पटकन तिच्या मिठीतून त्याच्या म्हणजे भगवंताच्या पायावर आम्ही डोकं ठेवलं. मंदिरातल्या गाभाऱ्यामधला अंधार देवाला अधिकच चमकवत होता. परमेश्वराची प्रार्थना करून मंदिरामागे असणाऱ्या गवतवाच्या हिरवळीवर निवांत अंग टाकून दिलं. खरंच सांगतो, अजिबात शिंग जाणवत नव्हता, थकवा नव्हता ना मरगळ. उरी फक्त पुरंदराची निस्सीम ऊर्जा. मस्तानीच्या महालात धुंद संध्येनंतर लगेचच महाराजांच्या पुरंदरला मी एक अभेद्य वेढा दिला होता. आम्हा पामरांसाठी हेही नसे थोडके. खरंच फक्त जिवंत प्राण्यांसोबत आपले नाजूक बंध निर्माण होतात असं नाही, तर अनेक निर्जीव वास्तूंसोबत सुद्धा होतात. त्या निर्जीवामधील एक जिवंतपणा हृदयातील नाजूक भागांमध्ये रुतून राहत असल्यामुळे कदाचित. पुरंदर सोडताना तो नाजूक बंध मनाला जखम करत होता. आपण खरंच इतके कसे काय गुंतत जातो? हा मनातील प्रश्न फक्त पुरंदरेश्वरच सोडू शकत होता. हो ना? कदाचित यासाठी पुन्हा यावं लागेल. मनातील गाडीत यावर खलबत सुरू झाली होती. पण शरीराचा पुढचा प्रवास सुरू झाला होता पुण्याकडचा. नैसर्गिक पात्रांकडनं कृत्रिम पात्रांकडचा. धन्यवाद.